बुलेटिनची सुरुवात नागपुरातल्या महत्त्वाच्या बातमीने करूयात। फहीम खानच्या घरावरील कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। हायकोर्टाकडून कारवाईला आता स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर आरोपी असलेल्या फहीम खानच्या घरावरील कारवाईला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे। सकाळी त्याच्या घरावरील कारवाईला सुरुवात करण्यात आलेली होती, मात्र आता तरी हायकोर्टाकडून या कारवाईला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। संजय तिवारी आपल्या सोबत आहेत। संजय, हायकोर्टाने आता या कारवाईला स्थगिती दिलेली आहे, नेमकं काय कारण? अगदी बरोबर ऋतुजा, नागपूर खंडपीठ या संदर्भामध्ये स्थगिती दिलेली आहे। नागपूर महानगरपालिकेने आता कोणतीच कारवाई करू नये आणि फहीमच्या घरावरती जी काही कारवाई असेल ती आहे तशी त्या ठिकाणी थांबवण्यात यावी असं त्यांनी आदेश दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे की आज सकाळी 10 वाजता फहीमच्या घरावरती कारवाई सुरू झाली आणि 2.5 तासामध्ये त्याचा घराचं सगळं जमीनदोस्त करण्यात आलं। आज उच्च न्यायालयाची फहीमकडून जी याचिका दाखल करण्यात आली त्याच्या कुटुंबियांकडून, तर त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की 24 तास जो आम्हाला अवधी देण्यात आला होता तो फार कमी आहे, फार अगदी कमी असल्यामुळे आम्ही 24 तासामध्ये काही रिस्पॉन्ड करू शकलो नाही आणि यामध्ये आम्हाला जी एक प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, नैसर्गिक आम्हाला बोलण्याची उत्तर देण्याची संधी आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाहीये असा युक्तिवाद करण्यात आला आणि त्या याच्यामध्ये न्यायालयाने असा निर्णय दिला की ती कारवाई जी आहे ती ताबडतोब थांबवण्यात यावी आणि नागपूर महानगरपालिकेने या बाबतीत आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं असा आदेश दिलेला आहे। 15 एप्रिल पर्यंत हा जो लेखी स्पष्टीकरण आहे ते न्यायालयासमोर नागपूर महानगरपालिकेला द्यायचं आहे। 15 एप्रिलला पुढची तारीख देण्यात आलेली आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट ऋतुजा अशी आहे की फहीम खानच्या जामीन अर्जावरती आता सुनावणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात त्यावरती सुद्धा काय घडामोडी येतील ते आपल्याला कळेल। त्यामुळे फहीम खानच्या घरावरची कारवाई तिकडे पूर्ण झाली असली तरीही त्याच्यावरती आता स्थगनादेश देण्यात आलेला आहे। निश्चित, त्यामुळे आता 15 एप्रिल पर्यंत पालिकेला या कारवाईच्या संदर्भातलं उत्तर द्यायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।